नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, लीना राजीव यांनी त्यांच्या लेखणीतून मांडलेला एक फार छान विचार वाचनात आलाय. आजच्या आनंदी कट्ट्यावरून त्यांच्याच शब्दात तुमच्यापर्यंत तो पोचवते. तुमच्या वागण्याचं स्पष्टीकरण कुणीही तुमच्याकडे मागत नाही. खरं तर त्याची काही गरजही नाही. तुम्हाला समजून घेणारं तुमच्यासोबत कोणी असेल तर ही आवश्यकता अजिबातच नसते. तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीची जाणीव असते त्याला. सगळ्याच नात्यांना स्पेस हवी असते. काही काळ स्वतःसाठी हवा असतो. जाणीवपूर्वक घेतलेला अंतराय असतो तो. कधी वैयक्तिक इतर कारणं असतात, कामाचे ताण असू शकतात. हे समजून घेणं का जमत नाही? कामाची आणि नात्यातली प्रायोरिटी ठरवायची मुभा असावीच. आपल्याकडे केलेलं दुर्लक्ष तात्पुरतं असू शकतं. संवाद आणि स्पष्ट बोलणं व्हावं ते यासाठीच. रिलेशनशिप संदर्भात जेव्हा विचार करणं होतं तेव्हा प्रकर्षानं जाणवतं एखाद्याला आयुष्यात नको आहोत आपण हे स्वीकारत का नाही कोणी? नात्यातले संदर्भ कदाचित बदलले असतील. दुसरं कोणीतरी त्याच्या आयुष्यात जास्त महत्त्वाचं असू शकेल किंवा स्वभावाशी आपले जमवून घेणं अवघड वाटायला लागलं असेल. तुमचं कंट्रोलिंग नेचर, मॅनिप्युलेटिव्ह बिहेवियर एखाद्याला स्वतःच्या आत्मसन्मानाशी तडजोड करायला लावत असेल तर त्याला नात्यातून बाहेर पडण्याचा तितकाच हक्क आहे. काही कारणं असू शकतील, पण कुठे थांबायचं हे फक्त तुम्हीच ठरवू शकता. स्वतःला व्हिक्टीम कार्ड म्हणून वापरू नका. आनंदाची आणि स्वतःच्या दुःखाची जबाबदारी समोरच्याची नाही आहे. आगतिक इतकंही होऊ नका त्यासाठी. संकेत जर मिळत असतील तर तसं बांधून ठेवायचा प्रयत्नसुद्धा करू नका. शांतपणे पूर्णविराम द्या अशा नात्यांना. समोरच्याच्या मताचा आदर करा, कारण स्वतःची मनशांतीसुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे ना. हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.